नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण तिथे आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत की 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। तर तो हवामान अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे हवामान अंदाज तुम्हाला डेली जे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला बघा काय करायचे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती येऊन जाताल। त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती तिथं ओपन करायची। ओपन करतात त्याला जे ते स्क्रॉल करायचे। स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल। त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तिथं हवामान अंदाज इथं मिळत राहतील मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या चॅनलला सुरुवात करूया। ओके, तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर जो तो आला आहे मित्रांनो। आणि पंजाबरावांनी 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे या संदर्भात त्यांनी एक हवामान अंदाज जो तो जाहीर केला आहे। तर खरे तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतली होती। पण ऑगस्टची सुरुवात जोरदार पावसाने झाली आणि ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस इथे झाला आहे। आणि मध्य महाराष्ट्रात तर काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली। मात्र आता गेल्या 2-3 दिवसापासून राज्यातील पावसाचा जोर हा कमी झाला आहे। दरम्यान आज 9 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पावसाच्या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता जिथे वर्तवली आहे। आणि आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। हे 2 दिवस राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि पंजाबरावांनी स्पष्ट केले असून 11 ऑगस्ट पासून राज्यातील हवामान जे ते मेजर जे ते चेंजेस इथं पाहायला जे ते मिळणार आहेत। 11 ते 19 ऑगस्ट दरम्यान म्हणजे जवळपास 9 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान जे ते कोरडे राहणार असल्याचे ते डक यांनी म्हटलंय। अर्थातच या कालावधीत राज्यातील पावसाची उघडीप जिथे राहणार आहे आणि सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे। या 9 दिवसाच्या काळात राज्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर या भागात सूर्यदर्शन होण्याची जे ते शक्यता आहे। आणि मात्र या कालावधीत कोकणात पाऊस सुरूच राहणार असे आहे। आणि याशिवाय नाशिक, धुळे, इगतपुरी, जळगाव, जामोद, बुलढाणा, अकोला, अमरावती, चांदूर बाजार, नागपूर या भागातही पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने उद्यापासून शनिवारपासून सोमवारपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाची जिथे विश्रांती राहणार असा अंदाज दिला आहे। परंतु या काळात विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणि या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जो जारी केला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा हवामान अंदाज होता मित्रांनो। तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।